नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे, जॉग्राफी बाय सचिन शिंदे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं। आता आपण चॅनल चांगला सुरू केलेला आहे। प्रत्येक दिवशी तुम्हाला याच्यावरती प्रत्येक 2 दिवसाला याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला पडणार आहेत। आपण संभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे। येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या ज्या परीक्षा आहे कंबाईन पूर्व परीक्षा, या 8 ऑक्टोबरच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू केलेली आहे। याच्या मागच्या लेक्चर मध्ये आपण मागचा जे संभाव्य सिरीज आहे त्याच्यामध्ये भाग 1 बघितलेला आहे। ओके, भाग 1 बघितलाय, म्हणजे सेट नंबर 1 दिलं होतं त्याला नाव। आता आपण भाग 2 बघणार आहे। ओके, आज आपण भाग 2 बघणार आहेत। लक्षात घ्या, 8 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी मी तुम्हाला फास्ट ट्रॅक कंबाईन 1 डे मॅरेथॉन बॅच टाकलेली आहे, फक्त 249 रुपयामध्ये। ठीक आहे, 19 व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये, महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पूर्ण एकत्रित कव्हर करून दिलेला आहे व्यवस्थित। ठीक आहे, ती बॅच एकदा जॉईन करायची आणि हे 13 भाग आपण याचे जवळजवळ बनवणार आहेत। हे 13 भाग संभाव्य प्रश्न सिरीज आणि त्याच्यानंतर हे आपली 1 डे मॅरेथॉन बॅच एवढी जरी जॉईन केली आणि हे यूट्यूबवर लेक्चर जरी बघितले तरीही तुम्हाला 13 प्रश्नांच्या खाली एकही मार्क येणार नाही। माझं तर मत आहे की 15 पैकी 15 तुम्हाला पडले पाहिजेत, पण 13 मार्कच्या खाली येणार नाही। फक्त तुम्ही ती 1 डे मॅरेथॉन बॅच जॉईन करा रिव्हिजनला आणि हे प्रश्न सिरीज तुम्ही काय करायची, सारखे व्हिडिओ बघायचे आहेत। ओके, चला तर सुरू करूया भाग 2। आता आपला भाग 2 आपण चालू करणार आहेत। याच्यामध्ये सुद्धा आपण 15 क्वेश्चन घेणार आहे। ठीक आहे, यातला पहिला क्वेश्चन, खालील विधानांपैकी कोणती विधाने अचूक आहेत? ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या अगोदर। अचूक म्हणजे काय आहे तर बरोबर। या साध्या सिली मिस्टेक मुळे क्वेश्चन जातोय बघा कधी कधी। अचूक विधान म्हणजे तुम्हाला बरोबर विधाने निवडायचे। महाराष्ट्राचे स्थानावर क्वेश्चन आहे। महाराष्ट्राचे स्थान उत्तर पश्चिम गोलार्धात आहे, उत्तर पश्चिम गोलार्धात। चला, अगोदर भारताचे स्थान कुठे आहे? भारताचं स्थान लक्षात घ्या, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या मधून जाणारी जी रेषा आहे 0 अंशावरती विषुववृत्त आपण याला म्हणतो। याच्यामुळे उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध 2 भाग झाले। हे 0 अंशापासून खाली दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशावरती एक रेषा आहे, तिला आपण मकर वृत्त म्हणतो। ओके, आणि या विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धात म्हणजे उत्तरेकडे 23.5 अंशावरती एक रेषा गेलेली आहे, तिला आपण काय म्हणतोय? कर्कवृत्त। काय म्हणतोय? कर्कवृत्त। ठीक आहे, तर आणि बरोबर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणाऱ्या अशा उभ्या काल्पनिक रेषा आहेत, याला आपण म्हणतो रेखावृत्त। ठीक आहे, रेखावृत्त आपण म्हणतो। रेखावृत्त जे आहे हे जे रेखावृत्त आहे याला 0 अंश रेखावृत्त म्हणतात किंवा याला मूळ रेखावृत्त म्हणतात। काय म्हणतात? मूळ रेखावृत्त। मग ह्या मूळ रेखावृत्त इकडचा एक अर्धा गोल भाग झालेला आहे पृथ्वीचा आणि इकडचा अर्धा भाग झालेला आहे, म्हणजे एकूण पृथ्वीवरती आता भाग किती तयार झालेत? 4 भाग तयार झालेले आहेत। बघा, हा एक नंबर 1 2 याला म्हणायचं उत्तर पूर्व गोलार्ध। हा दुसरा भाग आहे दक्षिण गोलार्धामध्ये, याला म्हणायचं दक्षिण पूर्व गोलार्ध। त्याच्यानंतर इथं एक भाग आहे, हा आहे दक्षिण पश्चिम गोलार्ध आणि हा आहे चौथा भाग, याला म्हणायचं आहे उत्तर पश्चिम गोलार्ध। मग असे 4 भाग झाले। ओके, मग भारताचं स्थान कुठे आहे तर भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे रे? कर्कवृत्त। म्हणजे याचा अर्थ भारताचं स्थान कुठे आहे? इथे तुम्हाला भारताचं स्थान आहे। मग भारताचं स्थान इथं आहे, याचा अर्थ कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धात आहे। भारताचं स्थान जगामध्ये उत्तर पूर्व गोलार्धात आहे। चला, कळलं, उत्तर पूर्व गोलार्धात आहे। मग आपला भारत आहे, आपला भारत, या भारताचा इकडचा दक्षिणेकडचा नकाशा आणि इथं आपला काय? महाराष्ट्र आहे, बरोबर ना? मग महाराष्ट्राचे स्थान गोलार्धात कुठे? महाराष्ट्राचे स्थान उत्तर गोलार्धात पश्चिम गोलार्धात आहे। पश्चिम गोलार्धात आहे का महाराष्ट्राचं आता महाराष्ट्र भारतात आहे, भारताचं स्थान कुठे आहे जगामध्ये? उत्तर पूर्व गोलार्धात आहे। तर महाराष्ट्राचे स्थान उत्तर पश्चिम गोलार्ध नाही तर काय आहे रे? उत्तर गोलार्धात आहे। उत्तर गोलार्धात कुठं? पूर्व, उत्तर पूर्व गोलार्धात। ओके, म्हणजे इथं काय आहे आपलं? उत्तर पूर्व गोलार्धात। भारताचं ऑब्लिक महाराष्ट्राचं स्थान जगामध्ये उत्तर
पूर्व गोलार्धात आहे, पश्चिम गोलार्धात नाही. आणि आपल्याला विधान कसले विचारले तर बरोबर विधान निवडायचं सांगितलंय. मग हे विधान कसले चुकीचे. महाराष्ट्राचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात पाहिजे होतं, तर इथं उत्तर पश्चिम गोलार्धात आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. बी काय आहे, भारताच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले. आपल्याला माहिती आहे भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे, कोणती रेषा गेलेली आहे, कर्कवृत्त गेलेले आहे. ठीक आहे. मग कर्कवृत्त जे गेलेलं आहे हे भारतातील एकूण किती राज्यातून गेलेलं आहे, तर इथं म्हणतंय 7 राज्यातून गेलेलं आहे. 7 राज्यातून गेलं आहे का, चला चेक करू आपण. 7 राज्यातून गेले का, नाही, 7 राज्यातून नाही गेलेलं. बघा किती राज्यातून गेले, तर नंबर 1 ला बघा, नंबर 1 ला इथं कोणता आहे रे, नंबर 1 ला इथं कोणतं आहे, गुजरात. ओके, इथलचा भाग जो आहे कर्कवृत्त दिसलं का, हे कर्कवृत्त रेषा, ही कर्कवृत्त आहे. हे कर्कवृत्त कुठून गेलेलं आहे, कसं तर भारताच्या असं मध्यातून इथं कर्कवृत्त जात आहे. मग ते एकूण किती राज्यातून जात आहे हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर किती राज्यातून गेले, तर नंबर 1 ला इथं कोणता आहे, गुजरात. नंबर 2 ला इथं कोणता आहे, राजस्थान. नंबर 3 काय आहे इथं, मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर इथं काय आहे, छत्तीसगड. ओके, इथं काय आहे, झारखंड. इथं कोणता आहे, झारखंड. हा कोणता आहे, पश्चिम बंगाल. ओके, इथं कोणता आहे, पश्चिम बंगाल. इथे आहे तुम्हाला पश्चिम बंगाल. ठीक आहे. आणि ओके, पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल. आणि इथं कोणता आहे रे, इथं आहे तुमचा त्रिपुरा. आणि इथं कोणता आहे, मिझोराम. मग बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकूण किती राज्यातून जात आहे, 8 राज्यातून जात आहे भारताच्या कर्कवृत्त मधून. बरोबर. तर भारताच्या 7 राज्यातून कर्कवृत्त जात नाही तर किती राज्यातून जाते, एकूण 8 राज्यातून जाते. 8 राज्य कोणते आहेत ते लक्षात घ्या. याचे ट्रिक्स सांगतो तुम्हाला मी. अगोदर ह्याचं प्रश्नाचं उत्तर बघून घ्या. पहिलं विधान चुकीचंय, दुसरं विधान चुकीचंय. मग याच्यामध्ये ए बी आणि वरीलपैकी एकही नाही, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4. एकचं प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधान कसले आहेत, चुकीचे आहेत. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे 8 राज्यातून जात आहे आणि भारताचं आणि महाराष्ट्राचं स्थान जे आहे ते उत्तर पूर्व गोलार्धात आहे, पश्चिम गोलार्धात नाही. चला 8 राज्य कोणते आहेत त्याची स्ट्रिक्स तुम्हाला मी इथं सांगतो. स्ट्रिक्स बघा, स्ट्रिक्स काय आहे, 8 राज्य कोणते आहेत बघा. चलो पहिलं बघा, मित्रा म्हणजे काय रे, इथं मिझोराम. मीचं काय आहे, मिझोराम. आणि त्रा म्हणजे काय आहे, तर हे त्रिपुरा. हे झाले 2. म म्हणजे काय आहे, तर हे आहे मध्य प्रदेश. ग म्हणजे काय आहे, तर हे आहे गुजरात. र म्हणजे काय आहे, राजस्थान. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर छ म्हणजे काय आहे, छत्तीसगड. ओके, हे वाक्यरचना जोडण्यासाठी छ म्हणजे काय, छत्तीसगड. ओके, छत्तीसगड मी असं लिहितो. झ म्हणजे काय आहे, झारखंड. प म्हणजे काय आहे, पश्चिम बंगाल. ओके, तर आणि हे 2 टला, हे 2 वाक्यरचना जोडण्यासाठी टाकलेले शब्द आहेत. तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जात आहे. कर्कवृत्तावरील खालीलपैकी कोणते देश आहेत, कोणते नाहीत, असं जर येणाऱ्या काळात तुम्हाला नंतर क्वेश्चन विचारला तर त्याच्यासाठी ही शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवायची. मित्रा, मगर, मच्छा, झपटला. मित्रा, मगर, मच्छा, झपटला. ठीक आहे, लक्षात राहू द्या. मगर, मच्छा, झपटला ही ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपल्या मित्राला सांगतोय, एक जण सांगतोय मित्रा, मगर, मच्छ, झपटला. ओके, तर ही शॉर्टकट ट्रिक्स आहे भारताच्या मध्यातून जाणाऱ्या कर्कवृत्ताची. ठीक आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त कर्कवृत्त जे आहे ते मध्य प्रदेश या राज्य जे आहे, मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त कर्कवृत्त गेलेला आहे, सर्वात जास्त. आणि राजस्थान जे आहे ते राजस्थानमध्ये सर्वात कमी कर्कवृत्त गेलेला आहे. ठीक आहे. चला, तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. मकरवृत्त आणि भारतीय प्रमाण वेळ, मकरवृत्त आणि भारतीय प्रमाण वेळ अलाहाबाद इकडं काय झालेले आहे ते एकत्रित आलेले आहेत. चला, त्याच्यावरती नेक्स्ट परीक्षेला अजून एक क्वेश्चन आपण काढलेला आहे, ते तिथं मी तुम्हाला डिटेल्स सांगेन. चलो, नंबर 2, क्वेश्चन नंबर 2. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती
वेळी महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका होत्या? याच्या अगोदर तुम्हाला आता क्वेश्चन विचारला होता, निर्मितीच्या वेळी तुम्हाला तालुके विचारलेले होते. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस किती तालुके होते? बऱ्याचशा पुस्तकात ह्याचं उत्तर आकडेवारी जी आहे ना ती वेगवेगळी आहे. काही पुस्तकात तुम्हाला 229 दिलेलं होतं, ओके, आणि काही पुस्तकात तुम्हाला 235 दिलेलं होतं. आता आयोगाने आर्थिक अहवालानुसार त्याच्यामध्ये जे दिलेलं होतं त्याच्यानुसार उत्तर काय दिले? 229 दिलेलं आहे. ठीक आहे, चला तर हे तसाच प्रश्न आता मी तुम्हाला इथे विचारलाय. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका होत्या? किती महानगरपालिका होत्या रे? 3 होते. याचं बरोबर उत्तर काय आहे? 3 याचं उत्तर पाहिजे. मग निर्मितीच्या वेळेस 3 महानगरपालिका कोणत्या होत्या? तर ब्रह्म मुंबई, ओके, ही एक होती. त्याच्यानंतर 2 नंबर पुणे, ही एक महानगरपालिका होती महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी. आणि तिसरी महानगरपालिका होती नागपूर. ओके, ह्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या 3 महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी 3 होत्या. मग सध्या किती आहेत? सध्याला तुम्हाला महानगरपालिका किती आहेत? 27 आहेत. ओके, 27वी कोणती? 27वी जर तुम्हाला विचारली तर ती कोण आहे? पनवेल. पनवेल जिल्हा रायगड 27वी महानगरपालिका विचारते तुम्हाला. ठीक आहे, चला तर याच्यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारले तर नीट लक्षात राहू द्या. हे बघा, चलो ह्याचं उत्तर मिळालं तुम्हाला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस किती महानगरपालिका होत्या? 3. मग 4 हे काय आहे? 4 जे आहेत सध्या प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये किती येतं? हे याचं उत्तर काय? प्रशासकीय विभाग. ओके, आणि निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस प्रशासकीय विभाग किती होते? 4 होते. ओके, हे निर्मितीच्या वेळेस 4 प्रशासकीय विभाग. सध्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग निर्मितीच्या वेळेस महानगरपालिका होत्या 3 आणि 7 काय आहे? तर 7 काय आहेत? कटक मंडळे आहेत. किती आहे महाराष्ट्रामध्ये? कटक मंडळे किती येतं? 6. ओके, आणि इंडियामध्ये जर विचारलं, भारतामध्ये जर विचारलं तर 62 काय आहेत? कटक मंडळे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, चला याचं उत्तर मिळालं तुम्हाला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका होत्या? 3 सांगायच्या. 3 कोणत्या कोणत्या आहेत? ब्रह्म मुंबई, पुणे आणि नागपूर. सध्या किती आहेत? 27. 27वी कोणती? पनवेल रायगड. 4 कशाचं उत्तर आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती ज्यावेळेस झाली 1 मे 1960 ला तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होती. सध्याला किती आहेत? मग 6 प्रशासकीय विभाग आहेत. कटक मंडळ किती आहेत महाराष्ट्रात? 7. निर्मिती जी आहे 1 मे 1960 ला झालेली होती त्यावेळेस महाराष्ट्रात जिल्हे किती होती? त्याच्यानंतर तालुके किती होती? त्याच्यानंतर मग तुम्हाला हे असे प्रश्न विचारते ना. तर हे सगळ्याला माहिती आहे आणि याच्यावरती नवीन क्वेश्चन काढताना मी परत त्याच्यावर क्वेश्चन येणारच आहे. त्याच्याबद्दल डिटेल्स लक्षात घ्या. 2 नंबरचं उत्तर आहे 1. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्यात. कुणाच्या जोड्या जुळवायच्या? मुख्य नदी दिलेली आहे आणि त्याची उपनद्या दिलेल्या आहेत. कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे यांच्या योग्य जोड्या तुम्हाला काय करायच्या? जुळवायच्या आहेत. मग चला, नंबर 1 तापी नदी, पूर्णा, भीमा, गोदावरी आणि इकडे त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत. तर बघा आता तापी नदी, चला पहिली गोष्ट अगोदर तापी नदी काढून घेऊया. ही आहे तापी नदी. इथं मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यात उगम पावली आणि ती इकडे वाहत आली. ओके, सुरुवातीला अमरावतीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. 49 किलोमीटर वाहती आणि अमरावतीतून परत ती बाहेर पडती, मध्य प्रदेशमध्ये जाती. परत जळगावला दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये तापी नदी प्रवेश करते. मग तापी नदीची उपनदी कोणती रे? या बघा इथं तुम्हाला हे आहे पूर्णा नदी. चलो, ही पूर्णा, हिचं नाव टाकून घ्या. एक बघा डायग्रामच काढून घ्या, लगेच लक्षात राहील. ही कोणती नदी आहे तुमची? तापी नदी. ओके, ही तापी नदी आहे. ही तिची उपनदी आहे. कोणती? पूर्णा नदी. ही कोणती? तिची पूर्णा नदी तिची उपनदी आहे. ओके, हा, त्याच्यानंतर काय बघूया? तापी नदी काढली, पूर्णा काढली. आता भीमा नदी काढायची. ओके, भीमा नदी. सपोज चला मी पुढे मी तुम्हाला डायग्राम काढून दिले. कशाला तिथे डबल काढायचे? वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच मॅपिंग काढून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. इकडे लक्ष द्या आता. हा, चला ही कोणती आहे? ही आहे तुमची तापी नदी. चलो, ही आहे तापी नदी आणि ही तिची काय आहे? पूर्णा नदी. ही तिची मुख्य उपनदी कोणती? पूर्णा नदी. आणि पूर्णा नदीची उपनदी ही कोणती आहे? पेंढी. ही तिची पेंढी पूर्णा नदी तिची उपनदी आहे. आणि ही एक आहे वाघूर नदी. कोणती आहे? वाघूर नदी, जी की डायरेक्टली तापी नदीला जाऊन मिळते. ओके, आता नीट लक्षात घ्या एक गोष्ट.
तापी नदी मध्य प्रदेशामध्ये इथं बैतूल जिल्ह्यामध्ये उगम पावली. ओके, आणि ती महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येते. अमरावतीतून परत ती बाहेर जाती MP मध्ये, मध्य प्रदेशामध्ये. ओके, इथं मध्य प्रदेश. ओके, इथं मध्य प्रदेश, इथं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते प्रवेश केला. इथं अमरावतीमध्ये ती 49 किलोमीटरच वाहती. त्याच्यानंतर परत मध्य प्रदेशमध्ये गेली आणि मध्य प्रदेशामधून परत ती जळगावमध्ये काय झाली, महाराष्ट्रामध्ये इथं बऱ्हाणपूर खिंडच्या जवळ दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये आली तापी नदी. आता मला तापी नदीच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या नद्या, ही तापी नदी कुणीकडे चालली, ही चालली पश्चिमेकडे वाहत. मग वरची बाजू झाली, अरे हे ह्या उजव्या हाताने जेवतो ना आपण, ही कोणती काय, उत्तर बाजू म्हणजेच उजवं तीर, आणि ही बाजू कोणती आहे, डावं तीर म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या. आणि मग हिला मुख्य नदी उपनदी कोणती, पूर्णा नदी. आणि पूर्णा नदीला सुद्धा अशा खूप साऱ्या काय आहेत उपनद्या आहेत. त्याच्यापैकी एक कोणती आहे, पेंढी. म्हणजे पूर्णा नदीची जोडी लावायची तुम्हाला पेंढीला आणि तापी नदीची जोडी लावायची तुम्हाला पूर्णाला. ओके, आता याच्यामध्ये कोणकोणत्या दिल्यात बघूया. चला, तापी मिळाली तुम्हाला. तापी नदीची उपनदी कोणती आहे, तापी नदीची उपनदी पूर्ण आहे, पण इथं तुम्हाला दुसऱ्या अजून दिलेल्या आहेत. दुसरी कोणती, वाघूर, इथं दिली ना तुम्हाला. ही कोणती, वाघूर. ही तापी नदीला डायरेक्ट मिळाली ना, वाघूर नदी. ठीक आहे, चला, म्हणजे तापीची वाघूरला जोडी लावायची. अचं एक किती जागेवर आहे, अचं एक, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे बघा इथं एक आणि इथं एक आहे, अचं एक. पूर्ण नदीची जोडी लावायची पेंढीला. बचं दोन किती जागेवर आहे बघा, इथं पण आहे बचं दोन, इथं पण आहे बचं दोन. भीमा नदीची उपनदी कोणती रे, भोगावती. ओके, मग कच 4 किती जागेवर आहे, कच 4 इथं आहे. आणि गोदावरी सिंदफणाला जोडी लावायची. तर इथं लक्षात घ्या. आता इथं 1 मिनिट, ही तापी बद्दल झालं, पूर्णाबद्दल झालं. वाघूर नदी जी आहे ना, वाघूर नदी मित्रांनो, वाघूर नदी इथं ही इकडची सातमाळा अशी डोंगर रांग आलेली आणि इथं अजिंठा डोंगर. ह्या अजिंठा डोंगरामध्ये या वाघूर नदीचा उगम होतो. अजिंठ्याच्या डोंगरामध्ये. अजिंठ्याच्या डोंगरात कुठं, तर दौलताबादचा किल्ला आहे बघा, दौलताबादचा इतिहासकालीन किल्ला आहे. या दौलताबादच्या किल्ल्याजवळ किंवा इथे एक औरंगाबाद मधले स्थानिक डोंगर आहेत, त्याला म्हणतात चौक्याचे डोंगर. चौक्याच्या डोंगरामध्ये म्हणजेच कुठं, दौलताबाद जवळ. आणि चौक्याच्या डोंगर कशामध्ये येतं, सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये. म्हणजे अजिंठा डोंगरामध्ये, म्हणजे इनडायरेक्टली वाघूर नदीचा उगम अजिंठा डोंगरातील, चौक्याच्या डोंगरातील दौलताबाद या किल्ल्याजवळ होतो. आणि ही उत्तरेकडे वाहत जाऊन ती जळगावला जी आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला टक्करगड या ठिकाणी जाऊन ती कुणाला जाऊन मिळते, तापी नदीला मिळते. ठीक आहे, चला, हे झालं तापी नदी संदर्भात. आणि पूर्णा नदीची उपनदी कोणती आहे, पेंढी नदी तिची उपनदी आहे. चलो, हे झालं यांच्याबद्दल. आता इथं बघूया कोणतं आहे, इथं काय काय दिलेलं आहे बघून घ्या. चला, इथं बघा आता. चलो, इथं दुसऱ्या नद्या कोणत्या दिल्या, आता गोदावरी. चलो, ही काय आहे, गोदावरी नदी. थोडक्यात ही कोणती आहे, गोदावरी नदी. ही गोदावरीला इथं कोणती मिळाली आहे, ही आहे सिंदफणा. ही कोणती आहे, सिंदफणा नदी. ही कोणती, सिंदफणा नदी जी आहे तिला बिंदुसरा येऊन मिळते. ही कोणती आहे, बिंदुसरा. ही बिंदुसरा. आणि ही कोणती आहे, कुंडलिका. ओके, बिंदुसरा नदीवरती बीड शहर वसलेला आहे. ठीक आहे, ही कुंडलिका आणि बिंदुसरा हे तिच्या सिंदफणाच्या उपनद्या. आणि सिंदफणा जाऊन मंजरत, बीड या ठिकाणी जाऊन ती गोदावरीला जाऊन मिळते आहे. 122 किलोमीटरची सिंदफणा ही नदी आहे. तर सिंदफणा, मग गोदावरीची उपनदी कोण झाली, सिंदफणा झाली. ठीक आहे, चला, तर ही कोणती आहे, मग भीमा नदी. आता भीमा नदीचं राहिलं. भीमा नदी इथं तुम्हाला हरिश्चंद्र डोंगरामध्ये भीमाशंकर या ठिकाणी उगम पावली. तिला कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळतात, ही कोणती आहे, वेळ नदी. त्याच्यानंतर इथं आहे मीना नदी. ओके, मीना. त्याच्यानंतर घोड नदी. आणि त्याच्यानंतर कुकडी हे तिच्या उपनद्या. आणि त्याच्यानंतर ही एकत्रित एवढी घोड तयार होती. आणि इथं आहे सीना नदी. ही कोणती आहे, सीना नदी. सीना नदीची उपनदी कोणती आहे, ही आहे भोगावती. ओके, भोगावती. सीना नदीची उपनदी कोणती, भोगावती. आणि उपनदीची सहाय्यक नदी जी असते, उपनदीची जी उपनदी असते ती इनडायरेक्टली त्या मुख्य नदीचीच काय असते, उपनदी असते. हे तर आपल्याला माहिती आहे. मग भीमा नदी आणि मग आता भीमाला सीना नदी कुठे मिळते, कुंडल जवळ. कुंडल कुठे, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि सीना नदीचा संगम होतो.
पण सीना नदीची उपनदी कोणती? भोगावती. आणि सीना नदीला भोगावती कुठं मोठे? मोहोळ तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि सीना नदीची भोगावती उपनदी आहे आणि सीना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे, म्हणून इनडायरेक्टली ही तिची काय झाली? उपनदी झालेली आहे. ठीक आहे, चला आलं लक्षात. चला का, गोदावरीची जोडी सिंदफणाला, भीमा नदीची भोगावतीला, पूर्णा नदीची पेंडी, तापी नदीची वाघूर नदी. येणाऱ्या काळात नंतर जर का बाबा तुम्हाला प्रश्न जर विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक क च 4 किती जाग्यावर आहे? एकच जाग्यावर, पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? चलो लक्षात घ्या. तुमचा काही वेळ वाचावा म्हणून मी डायग्राम वगैरे काही अगोदरच काढून ठेवलेले आहेत, तर तुमच्या समोर मी ते एक्सप्लेन करेल. काही मॅप आहेत, नकाशा आहेत, असलं इन एक्सप्लेनेशन विथ चार्ट वाईज, विथ मॅप वाईज, विथ नवीन चित्र, इमेज, हे सगळं एकत्रित करून तुम्हाला एक्सप्लेन देण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला स्मार्टली आणि एकदम व्यवस्थित आणि छान पद्धतीने समजलं पाहिजे, हेच माझा उद्देश आहे. ठीक आहे, चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर ए. काही विधान तुम्हाला दिले तर ए. वर्ष 2021 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे पहिले चक्रीवादळ तौक्त्य, काय चक्रीवादळाचं नाव दिलंय? तौक्त्य हे होते असं म्हणता येते. बरं ठीक आहे, ओके. बी या चक्रीवादळाचे नामांकन, म्हणजे हे जे चक्रीवादळ तौक्त्य जे चक्रीवादळ आलं होतं, या चक्रीवादळाचे नामांकन हे म्यानमार या देशाने केले आहे. ठीक आहे, तर ह्या चक्रीवादळाचं नामांकन जे आहे ते म्यानमार देशाने केलं आहे, हे बरोबर आहे. पण वर्ष 2021 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणारे पहिले चक्रीवादळ होते. तर मित्रांनो, तौक्ते हे जे चक्रीवादळ आहे हे बंगालच्या उपसागरात नाही, तर ते अरबी समुद्रात आलं होतं. कुठं आलं होतं? अरबी समुद्रात आलं होतं. म्हणजेच याचा अर्थ बंगालच्या उपसागरामुळे हे वाक्य जे आहे, हे ए विधान जे आहे हे कसले? चुकीचं आहे. आणि बी विधान कसं आहे? बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये कसलं विधान ओळखायचे? पर्याय उत्तर ए अचूक आहे. अचूक म्हणजे कसलं रे? बरोबर विधान आहे. मग अ बरोबर आहे का? नाही. ब बरोबर आहे का? यस. दोन्ही बरोबर आहेत का? नाही. वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे याचा अर्थ याचं पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? 2. चलो याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला इकडे सांगेल. चला, तर हे तौक्ते चक्रीवादळ जे आलं होतं, ओके, याचा नकाशा आलेला होता, हो का, इथं क्रिएट झालं होतं. आता तौक्ते चक्रीवादळ तुम्हाला माहिती आहे की 14 मेला आलेलं होतं. कधी? 14 मे 2021 ला हे केरळ या ठिकाणी, केरळच्या म्हणजे अरबी समुद्रामध्ये तिथं तयार झालेलं होतं. केरळला 14 मेला धडकलं होतं, 14 मे 2021 ला. ओके, तिथून ते म्हणजे ह्याचा परिणाम कोणाकोणाला झालाय? तौक्ते चक्रीवादळाबद्दल अगोदर बघा. तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती जी आहे 14 मे 2021 मध्ये अरबी समुद्रात झाली होती, बंगालच्या उपसागरात नाही. वर्गीकरण जे आहे याचं अत्यंत तीव्र प्रकारचं चक्रीवादळ होतं. आता तीव्र प्रकारचं चक्रीवादळ कसं ठरवायचं ते तुम्हाला सांगतो पुढे. अत्यंत तीव्र चक्रीवादळ होतं. नामांकन कोणी केलं होतं? नाव देण्याच्या पद्धती, चक्रीवादळाला नाव देण्याच्या पद्धती ज्या आहेत, सुरुवातीला 8 देश होते. आता 2018 मध्ये काय झालेलं आहे? नवीन 5 देशांची त्याच्यामध्ये भर पडली. म्हणजे जगामध्ये 13 देश आहेत जे काय करतात? चक्रीवादळाला नावं देऊ शकतात. प्रत्येक देशाला 13 नावं काढण्याची नियम दिलेले आहेत. मग प्रत्येक देशाने 13 नावं काढायचे. भारताने 13 नावं दिलेली आहेत. मग बाकीचे 13 देश गुणिले 13 नावं म्हणजे 169 नावं जे आहेत दिलेली आहेत. अल्फाबेट नुसार काढायचे असतात, त्याचे नियम आहेत. कसे काढायचे काय आहे ते सांगतो तुम्हाला. चक्रीवादळ तौक्त्य 14 मे 2021 ला अरबी समुद्रात आलतं, बंगालच्या उपसागरात नाही. लक्षात घ्या, अम्फान चक्रीवादळ हे तिकडे आलं होतं. कुठं? बंगालच्या उपसागरामध्ये अम्फान. आणि निसर्ग चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळ कुठं आलं होतं? तर इकडे आलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये अरबी समुद्रामध्ये. ठीक आहे. आणि मग या चक्रीवादळाचा परिणाम कोणत्या प्रभाव क्षेत्र या चक्रीवादळाचं कोणतं होतं? तर लक्षात राहू द्या, राज्य तुम्हाला सांगायचे तर प्रभाव क्षेत्र. तौक्ते या चक्रीवादळात प्रभाव क्षेत्र कोणते होते? कोणत्या राज्याला याचा तोटा झाला होता, नुकसान झालं होतं? तर केरळ एक सांगायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आहे कर्नाटक. ओके, कर्नाटक. त्याच्यानंतर 3 नंबर आहे तुमचं गोवा. 4 नंबर तुमचं
महाराष्ट्र, ओके महाराष्ट्र, आणि त्याच्यानंतर कुठं आहे हे गुजरात. असं तुम्हाला गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्याला त्याचा काय झालेला होता, प्रभावाखाली क्षेत्र आले होते, म्हणजे त्याला परिणाम झालेला होता. ठीक आहे, तिथलचं नुकसान झालेलं होतं. 14 तारखेला कर्नाटक आपलं केरळमध्ये, 15ला कर्नाटक गेलं, गोव्याला 16ला आलं. त्याच्यानंतर 17 मेला महाराष्ट्रामध्ये धडकलं, 18 मेला गुजरातमध्ये गेलं आणि 19 मेला राजस्थान पण ऍड करायचे. 19 मेला राजस्थानच्या तिकडे सुद्धा ते गेलेलं होतं. किती राज्य झाले, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे प्रभाव क्षेत्र सांगायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, चला याच्या व्यतिरिक्त काय बाबा, काही नाव, अरे पूर्वी नाही का चक्रीवादळाला नाव देण्याच्या पद्धती, याच्या अगोदर जागतिक ह्याच्यावरती नाव देण्याच्या पद्धती नंतर सुरू झाल्या. त्याच्या अगोदर अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे असेल या देशामध्ये सुरुवातीला चक्रीवादळाचे नावं तिथलच्या स्थानिक लोक काय करायचे, ते शास्त्रज्ञ स्वतःच्या घरी जर एखादी बायको त्याचे दिमाग खावा असेल, लईच त्रास देत असेल, तर त्या बायकोचे नावं द्यायचे. कुणी गर्लफ्रेंडचे नावं द्यायचे, म्हणजे ती आलीमुळे त्याच्या आयुष्यात आली आणि वादळ निर्माण झालं, असं त्या चक्रीवादळाला नावं देणं. कुणी गर्लफ्रेंडचं द्यायचं, कुणी बायकोचं द्यायचं, कुणी राजकारणी जे नेते असतात त्यांचं द्यायचं. पण नंतर कालांतराने हे सगळ्या गोष्टी हळूहळू बंद करण्यात आल्या, नियम टाकण्यात आले आणि मग याच्यामध्ये मग नावं देण्यासाठी काही नियम अटी केल्या. त्याच्यावरती तुम्हाला कंबाईनला विचारणार नाही येता, पण तुम्हाला सांगतो फक्त. नंतर काय झालं, मग भारतामध्ये चक्रीवादळाला नावं देताना, म्हणजे जगात कोणते देश आहेत जे चक्रीवादळाला नाव देऊ शकतात, तर सुरुवातीला किती देश केले होते, 8 देश. ओके, 8. आणि त्याच्यानंतर मग 5 देश केले. हे 5 नवीन ऍड कधी झाले, तर हे झाले तर 2018ला 5 नवीन नावं ऍड झाले, म्हणजे एकूण 13 देश आहेत. आता कोणते कोणते, तर नंबर 1 आहे बांगलादेश एक नाव देऊ शकतं. त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर मालदीव, त्याच्यानंतर म्यानमार, त्याच्यानंतर ओमन, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे पहिले 8 देश होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 5 2018ला कोणते ऍड झाले, इराण, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन. ठीक आहे, हे 13 नाव आहेत. प्रत्येक देशाने 13 नावं द्यायचे. 13 गुणिले 13, कारण का 13 नावं, एका देशाने 13 नावं, देश 13 आणि नावं पण 13 झाले. मग असे 169 नावं झालेले आहेत. ते संपल्याच्या नंतर परत दुसरी नवीन लिस्ट तयार करायची. आता ही पहिली लिस्ट संपलेली आहे. भारताने 13 कोणते नावं दिले होते, गती, तेज, मुरासू, आग, योम, झर, प्रभाहो, त्याच्यानंतर नीर, प्रभंजन, धुर्नी, अंबुज, जलिधी आणि वेग हे भारताने दिलेले नाव आहेत. ओके, तर हे नाव देण्याच्या सुद्धा अटी आहेत. पहिली अट काय, चक्रीवादळाचे नाव हे छोटे असायला पाहिजे, उच्चारायला सोपं जायला पाहिजे. दुसरं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या समूहाच्या भावना दुखावणार नाहीत असं नाव द्यायचं नाही. दुसरं, चक्रीवादळाचे नाव राजकीय पक्ष, चिन्ह असेल किंवा धर्म असेल, संस्कृती याच्याशी काही त्याच्यावरती परिणाम होणार नाही, त्याच्याशी रिलेटेड नसावं. कुणाच्या भावना दुखावल्या जातील. धर्माचं बाबा जर काही काढलं तर सगळ्यात जास्त लोक पेटून उठतात. ठीक आहे, त्याच्यामुळं तसे नावं द्यायचे नाहीत. नावं 8 अक्षरांचे असले पाहिजेत असं, आणि 8 अक्षरांपेक्षा खाली असले पाहिजेत असं नियम तयार केलेले होते. ठीक आहे, चला तर हे बेसिक आहे, तर लक्षात राहू दे. याच्यावरती जर क्वेश्चन विचारले, आता मला काय म्हणायचं, चक्रीवादळाचे ज्या स्टेजेस असतात, स्टेज म्हणजे त्याच्या वेगावरती त्याच्या स्टेज ठरलेले असतात, म्हणजे अति तीव्र कसं होतं तौक्त्य. तर बघा, जर ह्याचा चक्रीवादळाच्या त्याच्या वाऱ्याचा जर वेग जर पकडला 90 ते 124 किलोमीटर पर्यंत जर असला, किती, तर एक सेकंद थोडं याला मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. 90 ते 124 किलोमीटर जर असेल तर संभाव्य नुकसान ह्याचं काय काय होऊ शकतं बाबा, तर संभाव्य नुकसान, घरं, पिके, झाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. 25 ते 164 किलोमीटर असेल तर लक्षात घेण्यायोग्य त्याचं नुकसान होत असतं. 65 ते 224 किलोमीटरने जर वारे वाहत असतील, छप्र बिप्र उडून जाणे, विजा याचं नुकसान होतं, वीज पुरवठा धोका होतो. 25 ते 279 किलोमीटर परावर वेगाने जर वारे वाहत असतील तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबरदस्त नुकसान होत असतं. मालमत्तेचं नुकसान होतं, वीज पुरवठ्याचं नुकसान होतं. आणि 80 किलोमीटर पर आवर वेगाने जास्तीत जास्त जर असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, मालमत्तेचं नुकसान विस्तृत प्रमाणामध्ये होत असते. ठीक आहे, तर हे तुम्हाला विचारणार नाही, तरी पण मी तुम्हाला बेसिक सांगितलं. आता मला लास्ट स्टेज सांगायची तुम्हाला. स्टेज ज्या असतात, स्टेजेस
ओके, स्टेज ज्या असतात ना तर त्या नीट लक्षात घ्या, कारण का याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, 31 ते 50 किलोमीटर पर आवर वेगाने जर वारे वाहत असतील तर त्या स्टेजला नाव तुम्हाला देऊ शकतात. डी म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे त्याचा वेग किती आहे, 31 ते 50 किलोमीटर पर आवर वाऱ्याचा वेग. त्याच्यानंतर डी प्लस डी असं जर असेल तर याचा अर्थ डिप्रेशन. त्याचा वेग किती आहे, 51 ते 62 किलोमीटर पर आवर वेगाने वारे वाहत असतील तर त्याची स्टेज काय असणार आहे, डिप्रेशन. त्याच्यानंतर सी आणि एस तुम्हाला स्टेज दिलेली असेल तर सायक्लॉनिक स्टॉर्म. काय, सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे त्याचा वेग किती आहे, 63 ते 68 किलोमीटर, 63 ते 88 किलोमीटर पर आवर वेगाने सायक्लिक स्ट्रोम. आणि चौथी स्टेज जर तुम्हाला दिलेली असेल एस सी आणि त्याच्यानंतर यस म्हणजे काय, सेव्हियर सायक्लॉनिक स्ट्रोम. 89 ते 118 किलोमीटर पर आवर वेगाने जर वारे वाहिले तर एस ही त्याची स्टेज असते. आणि सगळ्यात बघा, व्ही त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर यस आणि त्याच्यानंतर सी आणि त्याच्यानंतर यस अशी जर स्टेज असेल, व्हेरी अँड एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रोम, त्याचा वाऱ्याचा वेग असतो 179 ते 221 किलोमीटर पर आवर वेगाने. आणि सुपर सायक्लॉनिक एससी जर असेल, सुपर सायक्लॉनिक त्याची स्टेज असते. सुपर सायक्लॉनिक स्टेज म्हणजे त्याचा किलोमीटर मध्ये वेग असतो 221 किलोमीटर पर आवर वेग. आणि म्हणून याला अति तीव्र तौक्तेला म्हटलं होतं, कारण का 221 किलोमीटर पर आवर वेगाने हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगाने हे वारे वाहत होते, म्हणून त्याला अतिशय तीव्र त्याला नाव दिलेलं होतं, अत्यंत तीव्र चक्रीवादळ असं तौक्ते दिलेलं होतं. ठीक आहे, आणि हे तुम्हाला अशा स्टेज बाय स्टेज याचा परिणाम तुम्हाला इथं दाखवलेला आहे. ठीक आहे, चला तर याचं उत्तर मिळालं तुम्हाला, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला एक्स्ट्रा येणाऱ्या काळ तुम्हाला करंट रिलेटेड चक्रीवादळावर जर प्रश्न विचारला तर त्याच्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवायच्या. प्रदेश ऑब्लिक राज्य आणि स्थलांतरित शेतीची नावे. बघा, हे क्वेश्चन मी तुम्हाला नवीन काढलाय भाऊ, हे क्वेश्चन एकदम नवीन आहे. असा प्रश्न तुम्हाला उद्या जर विचारला उद्याच्या काळाला तर आयएमपी करून ठेवा, आयएमपी करून ठेवा. बघा, गारो आदिवासी मेघालय, मागच्या भाग 1 मध्ये पण तुम्हाला मी ज्या आदिवासी जाती जमाती सांगितल्या होत्या त्याच्यावरती थोडासा नवीन क्वेश्चन काढला होता आणि सगळ्या नोट्स पण दाखवलेल्या होत्या, कोणत्या राज्यामध्ये कुठं काय आदिवासी. थोडंसं व्यवस्थित वाचून जाता फास्ट आणि फास्ट ट्रॅक बॅचसाठी त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे सगळं. चला, गारो आदिवासी जमाती कुठे आहे रे, मेघालय राज्यामध्ये. पण गारो आदिवासी मेघालय राज्यातली जी आदिवासी जमात आहे ती कोणत्या प्रकारची शेती करते ह्याच्यातली, याच्यामुळे नवीन क्वेश्चन आहे बघा, खतरनाक भाऊ. खासी आदिवासी मेघालय, मिकिर आदिवासी आसाम, आओनाग आदिवासी नागवरून लगेच कुणीतरी नागालँड म्हणीन बरं का, नागालँड म्हणीन तर चुकीचं आहे. नागालँड, नागा म्हणजे मणिपूर मधली आदिवासी जाती जमात आहे, लक्षात घ्या. मेघालय मध्ये गारो खासी जयंती आहे, टेकड्या माहितीत ना तिथं, गारो खासी हे गारो तिकडे तुम्हाला जगामध्ये सगळ्यात जास्त चेरापुंजी वगैरे पाऊस जो पडतोय मौसम राम ते सगळे इकडेच आहेत, गारो खासी मेघालय राज्यामध्ये. तर गारो आदिवासी जमाती आहे मेघालय राज्यामध्ये, खासी आदिवासी जमात आहे मेघालय राज्यामध्ये, मिकिर आदिवासी आसाम आणि आओनाग आदिवासी आहे मणिपूरमध्ये. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता हे जे आहे गारो जे आहे, गारो याच्यामध्ये आदिवासी मेघालय जो आहे तो बोगमा ही तुम्हाला स्थलांतरित शेती केली जाते. खासी आदिवासी जमाती जी आहे, खासी आदिवासी जमाती ही याच्यामध्ये तुम्हाला लिंग खालुम ही स्थलांतरित प्रकारची शेती केली जाते. मिकिर आदिवासी आसाम मधले जे आहे, आसाम मधलं त्याच्यामध्ये रीत प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. आणि नाओ नाग आदिवासी मणिपूर मधली याच्यामध्ये टेकोंगलू ही स्थलांतरित शेती केली जाते. जशाच तसे सरळ बरोबर उत्तर होते. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी फक्त प्रश्न टाकलेला होता. याच्या अगोदर तुम्हाला राज्य, कोणत्या राज्यामध्ये कोणते
आदिवासी जाती जमाती आढळते हे बघितलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात, भारतातल्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणती स्थलांतरित शेती केली जाते, जगातले कोणते खंड, कोणते देश, स्थलांतरित शेती कोणती, याच्या योग्य जोड्या लावा. हा तुम्हाला नवीन प्रश्न आहे आणि ही एक तुम्हाला मी डायग्राम दाखवणार आहे. तर याच्यामध्ये नीट समजून घ्या. तर इथं तुम्हाला बघा मी व्यवस्थित दाखवलेली बघा. उत्तर प्रदेशमध्ये भुनिया आदिवासी, रेगो, दालिया, बिरिंग आणि ही आता हे जे आदिवासी जमात आहे ही बिरिंगा शेती केली जाते उत्तर प्रदेशमध्ये. नंतरच्या परीक्षेला जर प्रश्न विचारला तर मेघालय बघा, इथं मेघालय तुम्हाला दिले. मेघालयमध्ये तुम्हाला आदिवासी जमाती गारो आणि खासी. ठीक आहे, तर हे लिंगाकलुंग आणि शर्यती नावाची किंवा बोगमा. ठीक आहे, या बघा इथं जे तुम्हाला दिलेले आहे बोगमा. ठीक आहे, या बघा इथं बोगमा ही स्थलांतरित शेती मेघालय मधले केली जाते. ठीक आहे, खाशीमध्ये तुम्हाला लिंगाव, या बघा इथं लिंगखालुम, याला अजून एक नाव आहे. अजून एक नाव काय आहे, त्याला नाव काय आहे, शर्यती. ठीक आहे, उद्या जर विचारलं तर. त्याच्यानंतर बघा अशा टाईपचा प्रश्न विचारलेला नाही आता विचारला जाऊ शकतो, म्हणून IMP करून ठेवा. आसाम राज्यामध्ये मिकीर आसाम ही आदिवासी म्हणजे त्याच्यामध्ये रीत प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला मणिपूर बघा, मणिपूर आओ नागा, मणिपूर मधले आओ नागा हे आदिवासी जमात आहे. टेकोंगलू ही स्थलांतरित शेती केली जाते. त्रिपुऱ्यामध्ये तुम्हाला आदिवासी लुशाई टेकड्या, मिझोराम इतर जे आहेत त्याच्यामध्ये आदी आबिक या प्रकारची शेती केली जाते. ठीक आहे, त्रिपुऱ्यामधले ह्युकॅसमॉन्ग पण केली जाते. त्याच्यानंतर छोटा नागपूर पठार जे आहे याच्यामध्ये मालेर आदिवासी आहे, कुरवा प्रकारची शेती केली जाते. दक्षिण ओडिसामध्ये तुम्हाला गुडिया, बागडा आणि पाडू हे तुम्हाला आदिवासी जमाती आहेत. आणि आंध्र प्रदेशमध्ये रेडी आदिवासी जमाती येतात, पोटू. तर हे तुम्हाला या प्रकारची शेती केली जाते. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक सेकंद, त्याच्यानंतर काय केरळमध्ये तुम्हाला पुनम कृषी पोनम आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला स्थलांतरित प्रकारची शेती केली जाते. चंद्रपूर, गडचिरोली तिकडे आल्लापल्लीची वने आहेत तिकडे, म्हणून त्याला ते नाव आहे. मध्य प्रदेशमध्ये बीरा, मशान, पेंडा, पवार, दाहिया ह्या आदिवासी जमाती येतात. कोणत्या प्रकारची शेती केली जाते अजून दुसरी डायग्राम दाखवतो बघा. हिमालय प्रदेशामध्ये तुम्हाला खील स्थलांतरित शेती आहे हिमालयामध्ये. आसाममध्ये जर गेलात तुम्ही झूम प्रकारची स्थलांतरित शेती आहे. छत्तीसगडमध्ये तुम्हाला दाहिया किंवा बेवार ही याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, बेवार स्थलांतरित शेती. आंध्र प्रदेशामध्ये पोडू, केरळमध्ये तुम्हाला पोनम, पश्चिम घाटामध्ये तुम्हाला कुमरी प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये दीपा आदिवासी जाती जमातीचं सगळ्यात जास्त कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये दीपा नावाची स्थलांतरित शेती केली जाते मध्य प्रदेशमध्ये. राजस्थानमध्ये तुम्हाला उलार आणि त्याच्यानंतर पत्रा अशा नावाची स्थलांतरित शेती केली जाते. उद्याच्या परीक्षेला जर विचारलं राज्य आणि तेथील स्थलांतरित शेतीचे नाव तर हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. मध्य अमेरिका मिल्पा नावाची स्थलांतरित शेती केली जाते. व्हेनेझुएला याच्यामध्ये कोनुक्को नावाची शेती केली जाते. दक्षिण अमेरिका म्हणजेच ब्राझील तिथं रोको प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. आफ्रिकामध्ये कांगो खोरे किंवा कांगो प्रदेश तिथं मसोले नावाची स्थलांतरित शेती केली जाते. थायलंडमध्ये तमराई, भारत झूम इकडे दिलेला आहे. श्रीलंका, चेना, मलेशिया, लडाख, त्याच्यानंतर इंडोनेशिया, हुमाह आणि व्हिएतनाम रे, आणि त्याच्यानंतर म्यानमार टांगम्या आणि फिलिपाईन्स कॅमिंग या असे राज्य, देश, जिल्हा योग्य जोड्या जुळवामध्ये स्थलांतरित शेती किंवा मग तुम्हाला आदिवासी जाती जमाती अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. तर प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 ॲज इट इज, जसं तसं त्याचं उत्तर बरोबर आहे. तर चलो 6 नंबर, महाराष्ट्रातील मृदा धुपीची खालीलपैकी कोणते कारण नाहीत. मृदा धुपीची कोणते कारण नाहीत म्हणते.
वृक्षतोड महाराष्ट्रातील मृदाधुपीचं कारण आहे, यस महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सगळे जगातच आहे, हे पण आहे. स्थलांतरित शेती, यस स्थलांतरित शेती म्हणजे काय, भाग 1 मध्ये एकदम डीप मध्ये व्यवस्थित सगळे प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करून विथ इमेज फोटो दाखवून दिलेले आहेत. स्थलांतरित शेती जंगलातले मधल्या काम यातले झाडे म्हणजे जंगल पिटून दिले जातात किंवा मग तिथलचे झाडं तोडले जातात, मग तिथली साफसफाई केली जाते, तिथून नवीन शेती केली जाते, तिथं काही दिवस तिथून परत बदलतात. स्थलांतरित शेती सुद्धा आहे. त्याच्यानंतर नद्यांना येणारे पूर, यस त्याच्यामुळे सुद्धा धूप होते. चराऊ कुरणांचा अतिवापर, जनावरे जर सोडले ते चारा तर खातात गवत, पण त्याच्यामुळे सुद्धा त्या जमीन तुडली जाते, त्याच्यामुळे जमिनीची धूप होते. तर हे जे आहेत हे सगळे महाराष्ट्रातील धुपेची खालीलपैकी कोणते कारण नाहीत म्हणते, पण हे सगळे आहेत. यापैकी कोणतेही नाही, ह्याचं उत्तर हे पाहिजे. यापैकी कोणतेही नाही. चला याच्याबद्दल थोडंसं सांगतो. मृदाधुपीचे प्रकार लक्षात राहू द्या. मृदाधुपीचे 2 प्रकार असतात. एक आहे चादर धूप सीट एरिजन आणि दुसरा आहे नाली धूप. चादर धूप म्हणजे काय असतं तर जास्त पावसामुळे पाण्याबरोबर जमिनीच्या वरचा जो थर असतो, जो जमिनीच्या वरचा जो कसदार थर असतो तो पाण्यासोबत वाहून गेल्यामुळं जे काही जमिनीचा असा भाग तयार होतो चादर पसल्यासारखा, त्याला म्हणतात चादर धूप. ठीक आहे. आणि अशी चादर धूप कुठं आहे, महाराष्ट्रावरती तुम्हाला दिलेली आहे. ओके. नाली धूप म्हणजे काय आहे, डोंगराळ प्रदेशामध्ये अतिवृष्टीमुळे नाले ओढे वाहू लागतात, त्यामुळे डोंगराच्या उतारावरील मृदा वाहून वळ्या किंवा अशा घळ्या तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, मृदेची मोठ्या प्रमाणामध्ये धूप होते. इथलची जमिनीचा वरचा थर तो काय होतो, निघून जातो आणि त्यामुळे मृदेची धूप होते. हे मृदाधुपीचे 2 प्रकार सांगायचे. तर मृदाधूप होण्याची कारणे, आताचा प्रश्न आहे का, मृदाधुपीचे कारणे कोणते कोणते आहेत. जमिनीचा उतार जर असेल तरी मृदाची धूप होते. मृदेचा आकार, छोटे छोटे कण असतील त्यामुळे. स्थलांतरित शेती, वृक्षतोड केल्यामुळे, अतिपर्जन्यामुळे सुद्धा होती. नद्यांना येणारे पूर हेही कारण आहे. रासायनिक खतांचा जास्त वापर केला, कीटकनाशकांचा किंवा जंतुनाशकांचा, तरी धूप होते. एकाच प्रकारचे जर पीक घेतले तरी सुद्धा होते. अणुशक्ती झालं, स्फोट, युद्ध, वाहनातील धूर. आता हे काय महाराष्ट्रातले ह्याचे कारण नाही येतं, पण मी ओव्हरऑल सांगतोय. पुढे परत तुम्हाला जर विचारले तर तुम्हाला उत्तर मिळालंय प्रश्नाचं, पण येणाऱ्या काळात जर विचारलं त्यासाठी सांगतोय. एकाच प्रकारचे पीक, अणुशक्ती, स्फोटक, युद्ध, या वाहनातील मोठ्या प्रमाणावर धूर, दूषित पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारा SO2, हे सगळे मृदाधूप होण्याची कारण आहेत. याला उलट करायचे ते झाले उपाय. पायऱ्याची शेती करायची अशा पद्धतीने, जर उतारावर जर असेल तर अशी पायऱ्याची शेती करायची, त्यामुळे वरून येणाऱ्या पाण्याच्या झोलामुळे माती वाहून जाणार नाही. अशी वरून जर आली तर अशा पायऱ्या केल्या तर तिथं साठून राहते आणि ती 90 अंशाच्या कोनामध्ये ह्याची नांगरणी करावी लागते, म्हणजे ती माती वाहून जात नाही. उताराशी काटकोनात नांगरणी करणे, काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये. उतारावर बांध घालणे, मोठ्या प्रमाणावरती उतारावरती बांध घालायचे. तर वृक्ष लागवड करायची मोठ्या प्रमाणामध्ये. सरी किंवा वरंबे अशा टाकायच्या आहेत. जैविक बांध, गवताची लागवड. जैविक बांध म्हणजे त्याच्यावरती असा बांध आला त्याच्यावर गवत येतं, त्याच्यामुळे ते घट्ट राहतं आणि त्याच्यामुळे मृदेची धूप होत नाही. कळलं का? तर याचं उत्तर तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मी दिलेलं आहे. काय? पर्याय क्रमांक 4. हे सगळे कारण तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे. चलो परत एकदा, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन आपल्या बॅच जॉईन करायचे, तर ऑफलाईन पुण्यातल्या लोकांनी ऑफलाईन बॅच आपली जॉईन करायची आहे. नंबर सगळ्याकडे दिलेला आहे. परत एकदा इथं सांगतोय, 9923739323 हे व्हॉट्सअपचा नंबर आहे. कॉल जर नाही उचलला तर मेसेज टाका, मी तुम्हाला रिटर्न सगळ्यांना कॉल करत असतो. प्ले स्टोअरवरती जायचंय आणि जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करायचं. ज्यांना ऑनलाईन बॅच करायचे आहेत, सगळे रेकॉर्डेड लेक्चर आहेत. हे आपलं जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोअरवरचं ॲप आहे. ओके, हे डाउनलोड करायचंय आणि तुम्हाला वेगवेगळ्या बॅच चालू आहेत. 8 ऑक्टोबर ज्या विद्यार्थ्यांना फोकस 8 ऑक्टोबर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खतरनाक 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची बॅच जी आहे इथं तुम्हाला टाकलेली आहे. 1 डे मॅरेथॉन, याच्यामध्ये 19 लेक्चर आहेत. किती आहेत? 19 लेक्चर. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा आणि त्याच्यानंतर भारताचा दोन्ही भूगोलाचे एकत्रित व्यवस्थित आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड सगळे टॉपिक तुम्हाला इथं फास्टमध्ये कव्हर करून दिलेले आहेत. 249 मध्येच तुम्हाला बॅच आहे. 1 डे मॅरेथॉन संयुक्त बॅच. याच्यामध्ये 19 लेक्चर आहेत. त्याच्यानंतर वनसेवेची कोणी तयारी करणारे मुख्य परीक्षेची त्याची
बॅच अवेलेबल आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा याच्या 2 सेपरेट बॅच चालू आहेत. संयुक्त गट ब आणि या दोघांच्या संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क यांच्या मुख्य परीक्षाच्या बॅच सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना भूगोलाचा अभ्यास करायचा व्यवस्थित, जो विद्यार्थी राज्यसेवा कंबाईन सगळ्याच परीक्षेची तयारी करतोय, त्यांनी बेसिक फाउंडेशन बॅच लावायची. महाराष्ट्र, भारत, जग, हवामानशास्त्र, क्लायमॅटॉलॉजी, ह्युमन जिओग्राफी, ओशनॉलॉजी, सागरशास्त्र सगळं तुम्हाला रिमोट सेन्सिंग वगैरे वगैरे सगळं याच्यामध्ये कव्हर होणार आहे. प्ले स्टोअरवरती जायचंय, जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करायचंय. त्याच्यानंतर दुसरं काम @जिओ सचिन सर किंवा जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे टेलिग्राम चॅनल सगळ्यात अगोदर जॉईन करायचं आहे. आणि तिसरं काम यूट्यूबवरती आपलं जे आहे यूट्यूबवरती तुम्हाला चॅनलचं नाव सुद्धा आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे. तर या यूट्यूबवरचे सगळे लेक्चर व्यवस्थित भाग 1, भाग 2, भाग 3 ही बॅच मॅरेथॉन बॅच जॉईन केली आणि लगेच भाग 1, भाग 2, भाग 3 असे सगळे 13 सेट होणार आहेत संभाव्य प्रश्न सिरीजचे. ते व्यवस्थित जर बघितले तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क पाडण्यापासून कोणी रोखणार नाही. आपल्या नोट्सच्या बाहेर, लेक्चरच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. ठीक आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित फक्त काय करायचे, तुम्हाला लेक्चर करायचे आहेत. आणि लेक्चर आवडल्याच्या नंतर लाईक करायचं, कमेंट करायचे. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून ठेवा, लवकरात लवकर सांगतोय. कारण का आता पटापट व्हिडिओ पडणार आहे तर तुम्हाला लगेच सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन जाईल की लगेच तुम्हाला ते बॅच, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघता येतील. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. 7 नंबर, खालीलपैकी अचूक विधान किंवा विधाने ओळखायचे. तर अचूक विधान ओळखा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडे व विजयदुर्ग येथे पवन ऊर्जा केंद्र आहे. हो, आहे काय खरं? सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडे विजयदुर्ग येथे केंद्र आहे का? हो आहे. बर. उरण येथे महाजनको आपली जी काही ह्याची कंपनी आहे वीज निर्मितीची. ठीक आहे, आता त्याला फक्त महाजनको नाव दिले. उरण येथे महाजनको कंपनीचे नैसर्गिक वायू साठा आहे. तिथं उरणला साठवला जातो. उरण येथे जो काही नैसर्गिक वायूचा साठा आहे तो तिथे साठवला जातोय. यस, ओके. त्याच्यानंतर 3, पवन ऊर्जाबाबत महाराष्ट्राचा भारतात गुजरात नंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय, पण गुजरात नंतर नाही, तर तमिळनाडूचा जो आहे याचा प्रथम क्रमांक आहे पवन ऊर्जामध्ये भारताचा. आणि तमिळनाडूच्या नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. म्हणून सी विधान कसलंय? चुकीचं आहे. ए आणि बी हे विधान बरोबर आहे. मग 7 ए आणि बी कुठे? ए आणि बी पहिल्याच नंबरचं आहे, तर म्हणून 7चा पर्याय क्रमांक किती आहे? 1 नंबर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. कंबाईन परीक्षा जर पकडली रे बाबा की तुम्हाला जलविद्युत प्रकल्प 100% क्वेश्चन विचारते. चलो, इथं पण मी तुम्हाला टाकलाय जलविद्युत केंद्र, नदी आणि जिल्हा. हे आता राज्यसेवेचा प्रश्न आहे. यावर्षी अशा टाईपचे पॅटर्न चालू आहे, त्यामुळे सेम ॲज इट इज तुम्हाला प्रश्न इथं टाकलेला आहे. काय सारा काय योग्य जोडी ओळखायची आहे. एलदरी धरणे, एलदरी जलविद्युत केंद्र, जलविद्युत प्रकल्प किंवा धरण. चलो, एलदरी कुठे बाबा? एलदरी आहे पूर्णा नदीवरती. दक्षिण पूर्णा. एलदरी गोदावरीची डाव्या तीरावरून मिळणारी दक्षिण पूर्णा नदी, ही गोदावरी आणि ही पूर्णा नदी. या पूर्णा नदीवरती तुम्हाला 2 धरण येतं. इथं एक धरण आणि त्याच्यानंतर इथं हे एक धरण. तर लक्षात राहू द्या, पहिलं धरण आहे सिद्धेश्वर. ओके, सिद्धेश्वर धरण आहे. हे आहे तुम्हाला हिंगोलीला. आणि इथं दुसरं कोणतं एलदरी धरण आहे, हे आहे तुम्हाला परभणीला. ठीक आहे, चला इथं लक्षात घ्या. आता चला, एलदरी धरण तुम्हाला कन्फर्म एक जोडी बघायची. कोणती योग्य जोडी आहे? तर एलदरी पहिल्या नंबरला आहे, तर तिची पूर्णा या नदीवर आहे. आणि हे एलदरी धरण कुठं आहे? तर एलदरी धरण आहे परभणीला. ओके, सिद्धेश्वर असतं तर तुम्ही जोडी कुठे लावली असती? हिंगोलीला. बरं, खोपोली जे धरण आहे, जलविद्युत केंद्र आहे, हे कोणत्या नदीवर आहे रे? मुळा नदीवर आहे. मुळा नदीवर. आणि ते मुळा नदीवरचं जे आहे, पण ते जिल्हा कोणता आहे त्याचा? रायगड आहे. कुठे? रायगड जिल्हा आहे. मग रायगडमध्ये मग ही जोडी आहे का? हे बच एक आणि तिकडं आहेच नाही, तिकडं नांदेड रायगड आहेच नाही. बरं, हे नाहीये.
येवतेश्वर, येवतेश्वर कुठे आहे रे? येवतेश्वर, येवतेश्वर तुम्हाला वेण्णा नदीवर आहे. इथं वेण्णा नदीच नाही दिलेली तुम्हाला, नीरा नदी दिली आहे. बरं ठीक आहे. वीर धरण कुठे आहे? वीर धरण, वीर धरण तुम्हाला आहे कुठं? इथं काहीच दिलेलं नाहीये. याची जोडी फक्त एकच लागते, जलविद्युत केंद्र अ3 आणि 4. अ3 आणि 4 पर्याय क्रमांक उत्तर तुम्हाला पाहिजे 3 नंबर. आता इथे मी तुम्हाला काढून दिले बरं का, वेळ वाचावा अगोदरच लिहून ठेवले बघा. सिद्धेश्वर धरण पूर्णा नदीवर हिंगोलीला, येलदरी धरण आहे पूर्णा नदीवर परभणीला, खोपोली जे जलविद्युत केंद्र आहे मुळा नदीवर आहे. इथं मुळा नदी आहे, खोपोली मुळा, पण ते कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. इथं रायगड आहे का? नाही. येवतेश्वर वेण्णा नदीवर आहे, सातारा जिल्ह्यामध्ये हे धरण आहे. इथं सातारा आहे का? नाहीये. वीर धरण जे आहे हे नीरा नदीवरती आहे. वीर धरणची जोडी लावून टाका, वीर धरणची लावू दे नीरा नदीवरती, पण ते कुठे? पुण्याला आहे. इथं आहे का ऑप्शन पुण्याला? नाही. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 1 ही जी जोडी आहे हीच कसली आहे? एकदम बरोबर जोडी आहे. म्हणून 8 नंबरचा आहे 3 नंबर. चलो नेक्स्ट. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? सन 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे 929. 929 लिंग गुणोत्तर म्हणजे किती? 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची असणारी संख्या, त्याला आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. मग महाराष्ट्रामध्ये जर 1000 पुरुष आहेत तर त्याच्या पाठीमागे किती स्त्रिया येतात? तर 929 स्त्रियांची संख्या आहे महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर. हे आहे 2011 नुसार. कधी सर? 2011 नुसार. मग 922 कधीच आहे रे? ही आहे 2001 नुसार. 2001 ला जी काही जनगणना झाली होती तेव्हा किती होतं? 922 होतं. मग लक्षात राहू द्या, 2001 ला किती होतं? 922. आणि 2011 ला किती आहे? 929. म्हणजे 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 कितीचा फरक आहे रे? 7 बिंदूंचा फरक आहे. किती? 7 बिंदूंचा फरक आहे. तुम्हाला जर विचारलं पुढच्या वेळेस तर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला इथं काय 939 एक दिले, 942. 900 जर 43 असतं तर 943 असतं तर 2011 नुसार ही भारताचे लिंग गुणोत्तर ठरलं असतं. 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? 943 होतं. आणि 2001 ला भारताचं लिंग गुणोत्तर जे होतं ते किती होतं? 933 होतं. 33 आणि 10 43, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किती आहे? 10 बिंदूचा फरक होता. 2001 ला 933 भारताचं लिंग गुणोत्तर होतं, 2011 ला 943 होतं. आणि 2011 ला महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 आहे, 11 ला 922 होतं. तर याचं 9चा पर्याय क्रमांक आहे 2 नंबर. क्लिअर? चलो नेक्स्ट. डोलोमाइट हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? डोलोमाइट हे खनिज लक्षात राहू द्या मित्रांनो, हे रत्नागिरी, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. हा, आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला मी दाखवतो, एकदम डीप व्यवस्थित काढून दिलेले आहेत सगळे. हा, इकडे बघा, इकडे ए भाऊ, हा इकडे बघा, इथे तुम्हाला जिल्हे दिलेले आहेत बघा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला डोलोमाइट आढळतंय, नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतंय आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. नागपूर जिल्ह्यामध्ये जे आढळतंय ते सौसर प्रस्तर समूहात, सौसर एक डोंगर रांग त्या ह्याची खनिजांची दिलेली आहे. ते रंगहीन असतात, सफेद आणि गुलाबी कधी कधी रंग असू शकतो त्या डोलोमाइटचा. कधी कधी रंगहीन आहे, कधी सफेद आहे, कधी गुलाबी रंगाचं असू शकतं. 90% उत्पादन लोह खनिज निर्मितीसाठी याचं केलं जातं. डोलोमाइटचं 90% जे काही उत्पादन आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? लोह पोलाद निर्माण करण्यासाठी. लक्षात राहू द्या, पुढच्या वेळेस परीक्षेला विचारतील. 10% उत्पादन जे आहे राहिलेलं ते खतं वगैरे तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर मोझॅक टाइल्स तयार करण्यासाठी, मोझॅक स्टाईल्स ज्या असतात त्या तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे याचा अर्थ डोलोमाइटचा उपयोग कशासाठी केला जातो? तो लोह खनिज
त्याच्यानंतर खत तयार करणे आणि त्याच्यानंतर मोझॅक स्टाईल्स तयार करण्यासाठी होतो. भारताच्या डोलोमाइट एकूण जे काही साठे आहेत त्या एकूण साठ्याच्या फक्त 1% साठा जे आहे ते कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये, फक्त 1%. आणि प्रमुख खाणी ज्या आहेत त्या रत्नागिरी, नागपूर आणि यवतमाळमध्ये आहेत. आणि याचे प्रमुख तुम्हाला जिल्हे सुद्धा कोणते आहेत? तेच आहेत, रत्नागिरी, नागपूर आणि यवतमाळ. म्हणून 10चा पर्याय क्रमांक 4. आता इथं लक्षात घ्या, अजून एक तुम्हाला सांगतो बरं का, अजून एक लक्षात घ्या, येणाऱ्या काळासाठी सांगतो. येणाऱ्या काळात तुम्हाला जर परीक्षेला जर प्रश्न विचारले तर लक्षात राहू द्या, एवढे जिल्हे जे आहेत ना, एवढे जिल्हे नीट लक्षात ठेवायचं. बघा, मॅग्नीज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आढळते? भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा. क्रोमाइट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. सगळे खनिज जे आहेत ते तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कोणते खनिज आढळते आणि काही तुम्हाला म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणते खनिज आढळतंय त्या खनिजाचं नाव आणि जिल्हे. बस परीक्षेला जाताना जे काही सेंटरवरती गेल्याच्या नंतर 1 तास आतमध्ये जाऊन जे काही पोरं पुस्तक वाचित बसतात ना, अशा शॉर्टकट नोट्स घेऊन जायच्या. हे पेज एक घेऊन जायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला एक रिव्हिजन मारली की तुम्हाला खनिजावरती प्रश्न अजिबात कुठंच जाणार नाही. लक्षात राहू द्या, कोणता जिल्हा आणि कोणते खनिज आहेत याच्यावरून तुम्हाला पुढचा प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येऊ शकतो. नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. 10चा 4 लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातील डोंगर रांगा ऑब्लिक पठार संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे किंवा योग्य आहे हे सांगायचंय. चला मला सांगा, आता इथं तुम्हाला काही डोंगरांचे पठारांचे नावं दिलेत. गाविलगडचे पठार, गाविलगड जिल्हा कोणता आला? गाविलगडचे अमरावती. ओके, अमरावती जिल्ह्यामध्ये. सातमाळा डोंगर असेल का? नाही. ही सह्याद्री पर्वत, सह्याद्रीच्या 3 रांगा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव, ह्या त्याच्या मुख्य 3 रांगा आहेत. मग गाविलगड कुठं आलं? इकडे अमरावतीमध्ये आले. मग इथं असेल का? नाही. चलो, मग हे जे आहे हे कसले? चुकीचे. मालेगाव पठार, मालेगाव पठार हे नाशिक जिल्ह्यामध्ये, ते हरिश्चंद्र डोंगरामध्ये येईल का? हरिश्चंद्र डोंगर कुठे? पुणे आणि अहमदनगरमध्ये, म्हणजे हे पण चुकीचे. काठी धडसगाव पठार, काठी धडसगाव पठार कुठं आहे? नंदुरबार. ओके, नंदुरबार जिल्ह्यामध्ये काठी धडसगाव पठार. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा निम्मा भाग कोणत्या पर्वताने व्यापलाय? सातपुडा पर्वताने, म्हणजे हे विधान बरोबर आहे. सीतामाई, इथं बघा सीतामाईचे डोंगर किंवा तुम्हाला सीताबाईचे डोंगर हे तुम्हाला कोणत्या पठारावरती देतील? बालाघाट पठारावरती देतील. ठीक आहे, चला मग हे जे आहे हे बालाघाट पठारावर आहे का? नाही. सीतामाई म्हणजे कुठं आला? सातारा जिल्हा आला. सातारा जिल्ह्यात बालाघाटचा काही संबंध आहे का? नाही. मग हे पण चुकीचं आहे. चला इथं लक्ष द्या, इथं मी तुम्हाला डायग्राम काढून दिलेले मुद्दाम. इथं आहे तुम्हाला काठी धडसगाव पठार. काय इथं? काठी धडसगाव पठार. हा सगळा जो भाग आहे हे कशात गेलाय? सातपुडा पर्वतामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, सातपुडा पर्वत. एकूण लांबी त्याची 900 किलोमीटर आहे, सरासरी 800 किलोमीटर, रुंदी 150 किलोमीटर आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असा पसरलेला आहे पश्चिमेकडून पूर्वेकडं. ठीक आहे, याचा तीव्र उतार दक्षिणेकडे, मंद उतार उत्तरेकडे. काठी धडसगाव पठार हे तुम्हाला नंदुरबार म्हणजे सातपुड्यात गेलं. इथं तुम्हाला गाविलगडचे डोंगर आहेत. गाविलगडचे डोंगर हे सुद्धा सातपुड्याचाच भाग आहे. त्याच्यानंतर इथून डोंगरांग सुरू झाली सातमाळा आणि त्याच्यानंतर आपलं सातमाळा आणि अजिंठा. ओके, त्याच्यानंतर इथं आहे हरिश्चंद्र आणि अशी बालाघाट. ओके, आणि इथं आहे शंभू महादेव डोंगरांग. ठीक आहे ना. चला, तर इकडे तुम्हाला आता हे शंभू महादेव डोंगरामध्ये नाहीये, तर त्याच्या मधल्या भागात तुम्हाला बाजूला दिलेला आहे सीताबाईचे डोंगर. इथं तुम्हाला कोणतं दिलेलं आहे? मालेगाव पठार. आता मालेगाव पठार तर सातमाळा डोंगरात आलं, मालेगाव पठार हरिश्चंद्र डोंगरात आहे, म्हणून हे चुकीचे. काठी धडसगाव सातपुड्यात बरोबर आहे. सीतामाईचे डोंगर हे सातारा जिल्ह्यात आहेत. गाविलगडचे डोंगर हे सातमाळात नाही तर ते सातपुड्यात आहेत. तर याचं उत्तर जे आहे तुम्हाला 11 नंबरचं पर्याय क्रमांक किती आहे? 11 नंबरचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. बघा अजून एक नोट्स तुम्हाला मी दाखवतो. एक सेकंद. नवीन अपडेट आपल्या चालू असतात, लक्षात राहू द्या. नवीन अपडेट आपल्या चालू येतं बघा. नवीन अपडेट बघा ना कशा. चलो, हे आपल्या नैसर्गिक सीमावरती तुम्हाला काढल्यात नोट्स. चलो इकडे लक्ष द्या. हे बघा, हे पूर्ण नंदुरबारचं जो आहे ना इथपर्यंत तुमचा सातपुडा पर्वत आलाय. मग सातपुडा पर्वतामध्ये नंदुरबार जिल्ह्यातला काय काय गेला? अकराणी टेकड्या आल्यात. अकराणी डोंगर, अकराणी टेकड्या. इथं आस्तंबा डोंगर आहेत. हे आलं तुमचं काठी धडसगाव पठार. ओके, इथं आहे तोरणमाळ पठार
आणि इथं सातपुडा पर्वत, ठीक आहे, आणि इथं तापी नदी महाराष्ट्रातून अशी गेलेली आहे, इथून उत्तर सह्याद्री इथून तयार झाला खाली, ठीक आहे. चला, तर अशा टाईपचा हे तुम्हाला डोंगर रांगा वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला इकडे दिलेल्या होत्या, ठीक आहे. चला, अजून एक सांगतोय, अजून तुम्हाला मी आपल्या नोट्समध्ये जिल्ह्यावाईज डोंगर रांगा तुम्हाला दिलेल्या आहेत, जिल्ह्यावाईज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत. पुणे जिल्हा घ्या, सातारा घ्या, सोलापूर घ्या, सांगली घ्या, कोल्हापूर घ्या, ठीक आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाचा नकाशा त्यातल्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातले डोंगर, पठार, टेकड्या दिलेले आहेत. आता साताऱ्यातलं बघूया. साताऱ्यात मांढरदेवचे डोंगर आहेत, मस्कोबाचे डोंगर आहेत, सीताबाईचे डोंगर आहेत, म्हैसाण डोंगर आहे, येवतेश्वरचे डोंगर, बामनोली डोंगर, मसळीचे डोंगर, परळीचे डोंगर, मांडवी डोंगर, आगाशिव डोंगर. डोंगरांचा जिल्हा जे आहे सातारा जिल्हा. यस, खतरनाक. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. असे तुम्हाला क्वेश्चन जर पुढची तयारी करायची असेल तर नोट्स व्यवस्थित वाचून घ्या. चलो, 12 नंबर क्वेश्चन. खालीलपैकी योग्य विधान निवडायचे भाऊ. 12 खालीलपैकी योग्य विधान निवडा. लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रवाळाच्या संचयनातून झाली आहे. लक्षद्वीप बेटाची निर्मिती प्रवाळाच्या संचयनातून झालेली आहे. यस, प्रवाळ म्हणजे काय? कोरल्स, सूक्ष्मजीव. आताच ह्याच्यावर राज्यसेवेवर प्रश्न विचारला होता. उथळ आणि स्वच्छ पाण्यामध्ये जे काही सूक्ष्मजीव समुद्रामध्ये असतात ते मरून मेल्याच्या नंतर ते एका जागेवर चिटकतात. श्लेष्मल त्यांच्यामध्ये शरीरामध्ये एक चिकट द्रव्य असतो त्याच्यामध्ये, श्लेष्मलचा लेयर, आणि ते मरून सूक्ष्मजीव कोरल्स एकमेकाला चिकटतात आणि त्याच्यापासून एक चट्टान तयार होतं. त्यालाच आपण प्रवाळ खडक म्हणतो, ठीक आहे. म्हणून लक्षद्वीप या बेटाची निर्मिती जी आहे ना अरबी समुद्रातले ते सगळे बेट जे आहेत ते प्रवाळ खडकापासून तयार झालेले आहेत. दक्षिण अंदमान बेटावर सँडल हे सर्वात उंच शिखर आहे. आता दक्षिण अंदमान बेटावर सँडल हे सर्वात उंच शिखर आहे अंदमान निकोबार बेटातलं. हे बरोबर आहे विधान, इथपर्यंत बरोबर आहे. पण हे दक्षिण अंदमान बेटावरती नाही रे बाबा, ते आहे उत्तर अंदमान. दक्षिणच्या ऐवजी काय टाकायचंय? उत्तर अंदमान. उत्तर अंदमान. कारण का अंदमान बेटाचे किती येतं? 3 समूह आहेत. एक उत्तर अंदमान, एक मध्य अंदमान आणि तिसरं दक्षिण अंदमान. तर उत्तर अंदमान बेटामध्ये तुम्हाला सँडल नावाचं शिखर, सँडल पडली का भाऊ? हा, ती सँडल. सँडल हे नावाचं शिखर आहे. या सँडल या शिखराची जी उंची आहे ती आहे तुम्हाला 738 मीटर. सँडलची उंची किती आहे? 738 मीटर. त्याच्यानंतर दुसरं एक शिखर आहे मध्य. ओके, मध्य अंदमान जे आहे, मध्य अंदमान मध्ये जे शिखर आहे डायलो माउंट. डायलो माउंट याची जी उंची आहे ती आहे 515 मीटर. आणि मध्य अंदमान मध्येच अजून एक शिखर आहे, त्याला नाव आहे माउंट हॅरियंट. माउंट हॅरियंट 383 मीटर उंची त्याची या शिखराची दिलेली आहे. डायलो माउंट आणि माउंट हॅरियंट हे मध्य अंदमान मधले उंचीचे शिखर आहेत आणि सँडल हे शिखर उत्तर अंदमान मधलं आहे. त्याच्यामुळं हे जे दुसरं विधान आहे, हे दुसरं विधान हे कसलं चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. तिसरं काय म्हणते? सी अंदमान समूहातील बॅरेन बेटावर भारतातील एकमेव जागृत जिवंत ज्वालामुखी आहे. यस, हे पण विधान कसले बरोबर आहे. कारण का अंदमानचे जे काही 3 भाग आहेत, हे उत्तर अंदमान, हे मध्य अंदमान, हे दक्षिण अंदमान, आणि मग इकडे निकोबार बेट समूह. आणि बरोबर मध्य अंदमानच्या बाजूला इथं एक बेट आहे, त्याचं नाव आहे बॅरेन बेट. आणि बॅरेन बेटावरती इथं जिवंत ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी 24 तास पेटलेला इथं तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे ए आणि सी विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 ए आणि सी विधान इथं बरोबर आहे. नंबर नेक्स्ट. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणेशी जोडणाऱ्या डेक्कन क्वीन. प्रश्न नीट समजून घ्या. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणेशी जोडणाऱ्या डेक्कन क्वीन या ट्रेनची सुरुवात केव्हा झाली? ओके, तर इथं तुम्हाला इसवी सन तुम्हाला दिलेले आहेत. आता हे क्वेश्चन मी का टाकला? इथं क्वेश्चन टाकण्याचं एक काम आहे. 1 जून 2021 ला 1 जून 2021 ला जे आहे याला आत्ताच काय झालेलं होतं? 92 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 92 वर्ष
पूर्ण झालेले आहेत. हे करंटला टाकलेलं होतं बघा आणि याच्यावरती बातम्यामध्ये पण दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर पेपरला न्यूज मोठी आली होती. त्या दिवशी 1 जूनच्या दिवशी डेक्कन क्वीन खूप मोठ्या आणि प्रचंड सुंदर पद्धतीने सजवलेली होती. त्या दिवशी खूप लोकांना तिथं म्हणजे सत्कार केलेले होते आणि चांगला कार्यक्रम झालेला होता इथे. त्यामुळे करंट रिलेटेड हा पॉईंट मी टाकून दिला. देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच काय, मुंबई टू पुणे. मुंबई टू पुणे जी पहिली रेल्वे धावलेली आहे ती आहे तुमची डेक्कन क्वीन. ओके, डेक्कन क्वीन. आणि मुंबई ते ठाणे ती जी धावली होती ती वेगळी. ही मुंबई ते पुणे जी धावली आहे ती डेक्कन क्वीन आहे, पहिली ट्रेन. आणि तिची डेट आहे 1 जून 1930 मध्ये ही ट्रेन जी आहे ती धावलेली होती, सुरुवात झालेली होती. आणि 1 जून 2021ला याला 92 वर्ष पूर्ण झालेत. म्हणून करंट रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन टाकला होता. उत्तर 1 जून 1930, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर त्रिवार्था या हवामानशास्त्रज्ञाच्या महाराष्ट्रातील हवामान विभागणीत AW या विभाग कोणत्या प्रकारचे हवामान दर्शवतात. आता हे खूप सोपा प्रश्न आहे आणि जुना झालेला प्रश्न आहे, सगळ्याला माहिती आहे. 99.99% पोरांना याचं उत्तर तुम्हाला माहित असतं. उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामान. तर डॉक्टर त्रिवार्थाने महाराष्ट्राच्या हवामानाचे 3 वर्गीकरण भाग केलेले होते. AM कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर सोडता तिथून खाली रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर, सातारा, पुणे असल इथलचा काही भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि दक्षिण कोकण याच्यामधला या भागातला हवामान दर्शवण्यासाठी A आणि M दर्शवलेला शब्द आहे. याचा अर्थ उष्ण कटिबंधीय वर्षारण्य हवामान विभाग असा मोसमी हवामान विभाग असाही होतो. दुसरा आहे AW. AW जो हा भाग आहे AW उष्णकटिबंधीय दमट किंवा कोरडे हवामान किंवा मान्सून सॅवना हवामान प्रदेश. इथं तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, ओके, आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचा पूर्वचा भाग आणि पूर्ण विदर्भ अशा भागामध्ये हवामान दर्शवण्यासाठी A आणि W हा दाखवलेला आहे. आणि तिसरा भाग त्यांनी पाडलेला आहे म्हणजे BS उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामान किंवा स्टेपी हवामान विभाग. याच्यामध्ये तुम्हाला नंदुरबार, धुळे, जळगावचा काही भाग, औरंगाबादचा, नाशिकचा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे यांचा काही भाग असा सलग उत्तर दक्षिण पट्टा जो आहे याला म्हणतात उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामान किंवा स्टेपी हवामान प्रदेश BS. ठीक आहे, तर हे आहेत डॉक्टर त्रिवार्थांनी काढलेले हवामान वर्गीकरण. म्हणून त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक उष्णकटिबंधीय दमट आणि कोरडे हवामान, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, योग्य जोड्या जुळवा. लास्टचा प्रश्न, अभयारण्य आणि जिल्हे तुम्हाला सांगितले. तर आता बघा, तुंगारेश्वरची जोडी लावायची आहे. घोडसरी, इसापूर, एडशी, रामलिंगम घाट. एडशी कोणतं माहिती बाबा तुम्हाला? इसापूर कुठे आहे? बाबा यवतमाळ आहे ना वे. कच 2 कुठे आहे? या बघा इथं. एडशी, रामलिंगम घाट उस्मानाबादकर कार्यकर्ते, धाराशिव नगर, आता नाव चेंज झालंय. एडशी रामलिंगम घाट कुठे बाबा? डच4. हे डच4 भाऊ. पहिले 2 जर नाही लक्षात आले तर हे 2 तर सगळ्याला माहिती आहे. तुंगारेश्वर अभयारण्य. तुंगारेश्वर कुठे आहे रे बाबा? आता राहिलं अ3. तुंगारेश्वर अभयारण्य आहे पालघरला. आणि घोडझरी जे आहे नवीन नामांतरण झालेलं त्याचं, नवीन म्हणजे आता नाही झालं, ते पण जुनच आहे. पण पहिले जे होते त्याच्यापेक्षा अलीकडच्या काळात घोडझरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य टाकलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक याचं 4 याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, हे इथं तुम्हाला नोट्समध्ये अभयारण्य वगैरे जे आहेत ती तुम्हाला अशा टाईपचे दिलेले आहेत. तुम्ही नोट्स एकदम व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यामध्ये सगळे अभयारण्य बघा. घोडझरी इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अभयारण्य हे दिलेले आहे. ठीक आहे, चला तर हे होते आपले 15 प्रश्न. भाग 2 आपण या ठिकाणी आज संपवलेला आहे. चला, आणि व्यवस्थित लेक्चर व्यवस्थित बघा. फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती 1 डे मॅरेथॉन बॅच आपल्या जिओग्राफी बाय सचिन शिंदे या प्ले स्टोअरवरती तुम्हाला अवेलेबल आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. कमीत कमी तुमचे 2 रिव्हिजन होते
आणि ती बॅच एकदम व्यवस्थित बघायची आणि आपले ही जी काही ही केलेलं आहे सिरीज चालू केलेली आहे आपण संभाव्य प्रश्नपत्रिका विश्लेषण ही व्यवस्थित रोजची रोज लेक्चर बघायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा पहिला भाग विसरलेला आहे बघायचा राहिलाय त्यांनी अगोदर आपल्या जिओग्राफी बाय सचिन शिंदे यूट्यूबवर जा, तो भाग बघा, त्याच्यानंतर हा बघा. सगळे भाग तुम्हाला 13 जवळजवळ होणार आहे. ठीक आहे, चला. आणि व्यवस्थित तुमच्या मित्रांना पण लवकरात लवकर सांगा बॅच जॉईन करायला आणि तुम्ही पण करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि लाईक करायचंय. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट आपल्या सिरीजमध्ये. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.